मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भेंडी फ्राय। अतिशय साध्या पद्धतीने बनवणार आहोत। 15 मिनिटांमध्ये भाजी बनवून तयार होते। चला तर मग आजची नाविन्यपूर्ण रेसिपीला आपण सुरुवात करूयात। या ठिकाणी मी भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची। मी रात्रीच धुवून ठेवली होती, त्यामुळे ती अतिशय छान अशा पद्धतीने सुकून गेलेली आहे। त्यावरती भरपूर सारे पेस्टिसाइड्स टाकलेले असतात, त्यासाठी भेंडी छान अशी धुवून घ्यायची 3-4 पाण्याने। या ठिकाणी भेंडी कापून घ्यायची आहे। या ठिकाणी मी संपूर्ण भेंडी कापून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे 1 कांदा बारीक चिरलेला आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या घ्यायच्या आहे। हे सगळ्या मी कापून घेतलेला आहे। भेंडी, हिरवी मिरची आणि लसूण। त्या ठिकाणी आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती। तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि थोडासा मोहरी टाकून घ्यायची आहे। सगळे तडतडलं की त्यामध्ये छानपैकी आपण कापलेला लसूण टाकायचा आहे। लसूण थोडासा लाल झाला की त्यामध्ये टाकलेला चिरलेला 1 कांदा टाकायचा आहे। हे सगळ्या वस्तू आपल्याला छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे आणि फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे। हिंगने अतिशय छान अशी चव येते। आणि ते टाकल्यानंतर इथं 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी अर्धा चमचा हळद आणि थोडासा पावभाजी मसाला पण टाकायचा आहे। हे सगळं मी टाकत होते तेव्हा माझा कॅमेरा बंद होता, त्यामुळे त्या सगळ्या वस्तू स्किप झालेल्या आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकली नाही। आणि थोडंसं आपल्याला या ठिकाणी 1 चमचाभर सॉल्ट टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे। आणि हे हलवल्यानंतर याला वाफवून घ्यायचं आहे। याच्यावरती अतिशय बिलकुल पण झाकण ठेवायचं नाही आहे। झाकण ठेवल्यास आपली जी भेंडी असते ती चिकट होते, त्यामुळे भेंडी चिकट होऊ नये यासाठी आपल्याला त्यावरती झाकण बिलकुल ठेवायचं नाही आहे। आणि 15 मिनटं ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। आणि 15 मिनटानंतर ही भाजी अतिशय सॉफ्ट होते आणि बिलकुल पण चिकट होत नाही। झाकण ठेवलं की भाजीला चिकटपणा येतो, त्यातलं पाणी त्यात गळतं आणि अशा पद्धतीने आपली भाजी वाफवून तयार झालेली आहे। अतिशय चविष्ट लागते खायला। आपण चपातीसोबत, पोळीसोबत, पुरीसोबत, कशासोबतही, भातासोबत, वरण भातासोबत खाऊ शकतो। तर ही होती आजची नाविन्यपूर्ण रेसिपी आवडल्यास रेसिपीला 1 लाईक नक्की करा। व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा की तुम्हाला कोणत्या अजून नवीन रेसिपीज खायला आवडतील, तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन नाविन्यपूर्ण रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।